जर्मनीतील ऑक्टोबरफेस्ट या जगातील सर्वात मोठ्या बियर फेस्टिवलची सुरुवात बियरच्या बॅरेटची घोड्याच्या रथातून अशा प्रकारे मिरवणूक काढून केली जाते. 7 किलोमीटर अंतराची ही परेड जवळपास 2.5 तास चालते आणि 60हून अधिक ग्रुप यामध्ये सहभागी असतात, ज्यामध्ये 9,000 पेक्षा पण जास्त लोक असतात. जर्मनीतील वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या खेड्यातील ग्रुप तर यामध्ये सहभागी असतातच. त्याचबरोबर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि इटली या देशांचे ग्रुप देखील यामध्ये सहभागी असतात. या परेडमध्ये सर्वांनी आपला पारंपरिक पोशाख परिधान केलेला असतो. याच्यामधल्या स्त्रियांचा जो पोशाख आहे त्याला डिरंडर म्हणतात, तर जे पुरुषांचा पोशाख आहे त्याला रेडर होशन असे. या परेडमध्ये पारंपरिक वाद्य, नृत्य, कला, संगीत, रायफलमन, शेतकरी, मासेमारी, शिकारी यांचे वेगवेगळे ग्रुप यामध्ये सहभागी असतात. 1835 साली जर्मनीतील बवेरिया राज्याच्या राजाच्या ॲनिव्हर्सरी निमित्त या परेडची सुरुवात केली गेली होती. ही परेड बघण्यासाठी जगभरातून जवळपास 2.5 लाखाहून जास्त लोक याच दिवशी येतात. या परेडमध्ये म्युनिकच्या हद्दीमध्ये बनवल्या जाणाऱ्या 6 बियरच्या ब्रँडला परमिशन दिले जाते, ज्याच्यामध्ये ऑगस्टिन ब्राऊ, पावला नेर, लोअर ब्राऊ, हॉफ ब्राऊ यांचा समावेश आहे. या सर्व बियरमध्ये ऑगस्टिन ब्राऊ ही सर्वात जुनी बियर असून 1328 मध्ये या बियरची स्थापना याच राज्यात झाली.